मॉर्निंग स्टुडंट्स. गेले लेक्चरला आपण भीम दांडेकर आणि त्याच्या अगोदर दादाबाई नौरोजी यांचे आर्थिक विचार आपण अभ्यासलेत. तर दादाबाई नौरोजी यांनी ट्रेन थिअरी मांडली होती किंवा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत किंवा आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला होता. भारताचे आर्थिक शोषण कसे करण्यात आले ब्रिटिश राजवटीत या संदर्भातले त्याने 6 मार्ग सांगितले होते. त्याचा अभ्यास आपण केला. त्याच्यानंतर पुढचा अर्थाने आपण अभ्यासला जातो म्हणजे भीम दांडेकर यांनी पॉवर्टीवरती अभ्यास केलेला दिसून येतो. पॉवर्टी कशी मोजता येईल आणि पॉवर्टी कशी कमी करता येईल या संदर्भात त्याने आर्थिक विचार मांडले होते. त्यानंतर पुढचा अर्थज्ञ आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे डॉक्टर धनंजयराव गाडगीळ किंवा DR गाडगीळ. धनंजयराव गाडगीळ यांचा जन्म नाशिकमध्ये 1901 झालेला दिसून येतो. याने आपले शिक्षण नागपूर आणि नाशिकमध्ये केलेलं दिसून येतं. त्यानंतर डिग्री घेण्यासाठी मुंबईमध्ये आले आणि मुंबईत त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये BAची पदवी मिळवलेली दिसून येते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी म्हणजे MA आणि MLITसाठी ते केम्ब्रिज विद्यापीठात गेले. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी PhD डिग्री मिळवली. त्यांचा विषय होता भारताचा औद्योगिक इतिहास. या विषयावरती त्यांनी PhD मिळवली. त्यानंतर त्यांनी भारतात येऊन गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संशोधन संस्था स्थापन केलेली दिसून येते. यानंतर त्याने जे आर्थिक विचार मांडले तर देशाचा आर्थिक विकास हा सहकाराच्या माध्यमातून व्हावा या दृष्टिकोनातून व्ह्यू ऑन कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट हे जे मांडलं आहे ते त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये असलेलं दिसून येतं आणि त्यातूनच त्यांचे आर्थिक विचार कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंटच्या संदर्भात व्यक्त होताना दिसून येतात आणि तोच अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर धनंजयराव गाडगीळ यांचा पहिला जो आर्थिक विचार होता तो म्हणजे जो आपण अभ्यास करतो आहे किंवा देशामध्ये जे राजकीय किंवा आर्थिक समस्या निर्माण होतात किंवा सामाजिक समस्या निर्माण होतात यावरती जे सोल्युशन आपण काढतो आहे किंवा निष्कर्ष जो काढतो आहे तो निष्कर्ष हा वस्तुनिष्ठ असला पाहिजे. त्याच्यासाठी एक प्रात्यक्षिक व्हायला हवं आणि त्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जो संशोधन होईल किंवा जो निष्कर्ष निघेल किंवा जो अभ्यास असेल तो म्हणजे वास्तव असेल. म्हणजे धनंजयराव गाडगीळ यांनी वास्तव निष्कर्ष काढण्याचा त्यांच्या अभ्यासातून प्रयत्न केला किंवा त्यांची अभ्यास पद्धती ही वस्तुनिष्ठ फलप्रामाण्यवादी असलेली दिसून येते. त्यांनी पुण्यामध्ये एक निष्कर्ष काढला की पुण्यातील फळबागायतदार हे सावकारांच्या पाशात अडकलेले आहेत. यासाठी त्यांनी नमुना म्हणजे सॅम्पल सर्वेचा उपयोग केला. यालाच आपण नमुना सर्वेक्षण म्हणतो. आणि नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून काही शेतकरी निवडले आणि शेतकऱ्यांना प्रश्न विचारले आणि प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांनी निष्कर्ष काढलेला दिसून येतो. तर त्या निष्कर्षावर ते आले की बागायतदार शेतकरी यांचा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजेच वित्तीय व्यवस्थेचा आहे. यांना सरकार किंवा इतर संस्थांकडून पैसे किंवा कर्ज मिळत नाही तर ही कर्जे फक्त सावकाराच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे सर्व जे बागायतदार शेतकरी आहेत हे शेतकरी सावकारांच्या जाळात अडकलेले दिसून येतात. यावर त्यांनी उपाय म्हणून सांगितले की जास्तीत जास्त कर्जपुरवठा हा सहकाराच्या माध्यमातून व्हायला हवा. म्हणजे बागायतदार शेतकरी या सावकाराच्या जाळ्यातून बाहेर पडतील. त्याचबरोबर त्यांनी निर्माण केलेली फळं त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग हे सहकारी तत्त्वावरती असतील तर त्यांना बऱ्यापैकी फायदा मिळेल आणि ते सावकाराच्या जाळ्यातून बाहेर पडतील. आणखीन त्यांनी असं मत मांडलं ही जी खरेदी विक्री प्रोसेस आहे ही खरेदी विक्री प्रोसेससाठी सहकारी तत्त्वाचा अवलंब केला तर साहजिकच त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळेल आणि ते स्वावलंबी बनतील. हा जो त्यांचा अभ्यास होता ही जी निष्कर्ष काढण्याची पद्धत होती ही निष्कर्ष काढण्याची पद्धतच वस्तुनिष्ठ वास्तववादी आणि व्यवहारवादी असलेली दिसून येते. म्हणून त्यांना फलप्रामाण्यवादी अभ्यासू व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहतो की त्यांच्या दृष्टिकोनातून कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून आर्थिक विकास करायचा आहे.
पण तो आर्थिक विकास हा लोकाभिमुख असला पाहिजे. सर्वांचाच आर्थिक विकास व्हावाच हवा. फक्त श्रीमंतांचाच आर्थिक विकास होऊन चालणार नाही किंवा श्रीमंताच्याच मागण्या पूर्ण होऊन चालणार नाही, तर गरिबांच्याही मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून उत्पादन प्रक्रिया असली पाहिजे. त्यांच्या मते भारतात नैसर्गिक साधनसामग्री आणि लोकांच्या गरजा पाहूनच वस्तूंची निर्मिती करण्यात यावी. कारण का नॅचरल रिसोर्सेस किंवा नैसर्गिक साधनसामुग्री अपुरी आहे आणि लोकांच्या गरजा अनेक आहेत. मग लोकांच्या गरजा, देशातील लोकांच्या गरजा किती आहेत आणि तेवढ्याच गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर केला जावा. बऱ्यापैकी श्रीमंत लोकांच्या गरजा भागवण्यासाठी ज्या अनावश्यक आहेत, ज्या चैनीच्या आहेत, अशा वस्तूंच्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर केला जाऊ नये असं मत या गाडगिळांचं असलेलं दिसून येतं. गाडगीळ म्हणतात की उत्पादन काढलं जावं, नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून उत्पादन काढलं जावं, पण हे उत्पादन काही सहकारी उद्योग संस्था आणि काही खाजगी उद्योग संस्थांच्या माध्यमातून काढलं जावं. परंतु सरकारने जास्तीत जास्त नियंत्रण हे खाजगी उद्योग संस्थांवरती ठेवलेलं असावं. कारण खाजगी उद्योग संस्था ह्या जास्तीत जास्त त्यांचा हेतू हा नफा मिळवणे हाच असतो. त्यामुळे नैसर्गिक साधनसामग्रीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रामुख्याने प्रत्येक भारताने सर्वसाधारणपणे लोकांच्या गरजा आणि नैसर्गिक साधनसामग्री पाहूनच वस्तूचं उत्पादन करावं आणि यातूनच आर्थिक विकास घडवून आणावा. त्याने पुढचा मुद्दा मांडला तो म्हणजे असा की भारतात शेतीचं प्रमाण मोठं आहे किंवा शेतीवरती असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. शेती विकास त्याचबरोबर औद्योगिक विकासही घडून आला पाहिजे. मग शेतीतल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या संपवून आपण औद्योगिक विकासाकडे वळलं पाहिजे. औद्योगिक विकासाच्या बाबतीत ते असं म्हणतात की ब्रिटिश राजवट असताना भारतामध्ये जे उद्योगधंदे होते, जे लघु उद्योग होते किंवा कुटीर उद्योग होते, त्यांचा नाश झालेला दिसून येतो. कारण स्वस्त आणि सुबक मिळणारा इंग्लंडमधला माल हा लोकांनी खरेदी केला, त्यामुळे देशातील मालाची खरेदीच न झाल्यामुळे त्या उद्योगांचा ऱ्हास झालेला दिसून येतो. म्हणून भारताने जर औद्योगिक विकास करायचा असेल तर सहकारी पद्धतीने औद्योगिक विकास करायला हवा. त्या काळात भारतात फक्त टाटा, बाटा आणि प्रिंट इन प्लेट यांचेच उद्योग असलेले दिसून येतात. मग या उद्योगांचा फारसा विकास झालेला दिसून येत नाही. म्हणून भारताने सहकारी तत्वावरती उद्योगधंद्यांची निर्मिती करून विकास करावा असं मत या गाडगीळ यांनी मांडलेलं दिसून येतं. त्या बाबतीत त्यांनी प्रवरानगर येथे पहिला साखर कारखानाही उभारण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यानंतर शेतीच्या संदर्भात ते असं म्हणतात की शेतीचा विकास करायचा असेल तर तुकडीकरण कमी झालं पाहिजे. बायोवरटीचा जो ऱ्हास होतो आहे तो ऱ्हास कमी झाला पाहिजे. विखुरीकरण कमी झालं पाहिजे. पाण्यातला ओलावा टिकून राहायला पाहिजे. हे सर्व जर टिकून राहायचं असेल तर साहजिकच सहकार तत्वावरती शेतीची निर्मिती केली पाहिजे. म्हणजे हे सर्व टिकून राहील आणि शेतीचा विकास पर्यायाने औद्योगिक विकास घडून येईल असं मत या गाडगिळांनी मांडलेलं दिसून येतं. त्यानंतर त्यांनी आणखी एक महत्त्वाचा विचार मांडला तो म्हणजे अर्थशास्त्राचे राष्ट्रीयकरण. आता अर्थशास्त्राचे राष्ट्रीयकरण म्हणजे काय तर आपण पाहतो अर्थशास्त्राला सुरुवात ही इंग्लंडमध्ये झालेली दिसून येते. ॲडम स्मिथ हा त्याचा प्रमुख, यानं अर्थशास्त्राला सुरुवात केली. पण त्यानं अर्थशास्त्र मांडत असताना इंग्लंडची परिस्थिती अभ्यासली दिसून येते किंवा स्कॉटलंडची परिस्थिती अभ्यासली दिसून येते आणि या परिस्थितीवरती आधारित असं अर्थशास्त्र त्यानं मांडलेलं दिसून येतं. रिकार्डोने आपलं अर्थशास्त्र मांडलं ते इंग्लंडच्या परिस्थितीवर आधारित असंच अर्थशास्त्र मांडलेलं दिसून येतं. केन्सनीही भांडवलशाही अर्थव्यवस्था आधारित असंच अर्थशास्त्र मांडलेलं दिसून येतं. म्हणजे त्यांच्या समोर जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचा विचार करूनच त्यांनी अर्थशास्त्र मांडलेलं दिसून येतं. म्हणजे त्यांच्या समोरच्या समस्या आणि असणारी परिस्थिती या दोन गोष्टींचा विचार करून त्यांनी अर्थशास्त्र मांडलं. परंतु भारताच्या बाबतीत विचार केला तर भारतातलं वातावरण, भारतातली राजकीय, सामाजिक, आर्थिक विषमता
ही त्यांच्यापेक्षा वेगळी आहे किंवा त्यांची परिस्थिती आणि आपली परिस्थिती फार वेगळी आहे. त्यांच्यासमोर असणाऱ्या समस्या आणि भारतासमोर असणाऱ्या समस्या हा फारच वेगळ्या आहेत. त्यामुळे भारताचा विचार करून, भारताच्या परिस्थितीचा विचार करून, भारतापुढे असणाऱ्या समस्यांचा विचार करून भारतीय पद्धतीचं अर्थशास्त्र मांडणं गरजेचं आहे. याला त्यांनी हिंदी अर्थशास्त्र असं म्हणलं आहे. म्हणजेच भारताच्या अर्थशास्त्राचं राष्ट्रीयकरण व्हायला हवं. म्हणजे भारताचं राष्ट्रीयकरण इंग्लंड किंवा अमेरिका याच्यावरती अवलंबून न राहता भारताला लागू पडतील असेच आर्थिक विचार भारतात मांडले गेले पाहिजेत आणि त्या आर्थिक विचारांचा उपयोग भारताच्या विकासासाठी झाला पाहिजे असं मत गाडगीळ यांनी मांडलेलं दिसून येतं. त्यानं त्याने एक मुद्दा मांडला, तो म्हणजे नियोजनाचा. आता नियोजनाला सुरुवात आपण 1951पासून केलेली दिसून येते. प्राथमिक स्वरूपात आपण पाहतो की रशियाने 1926मध्ये नियोजनाला सुरुवात केली आणि तोच पॅटर्न भारताने उचलला आणि 51 ते 56साठी पहिली पंचवार्षिक योजना राबवली आणि ती शेती क्षेत्रावरती आधारित असं पहिलं उद्दिष्ट त्या पंचवार्षिक योजनेचं ठेवण्यात आलं. दुसरं 56 ते 61पर्यंतची दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. तिचं उद्दिष्ट औद्योगिकरणाचा विकास हे निश्चित करण्यात आलं. आणि तिसरं 61 ते 66 म्हणजे तिसरी योजना राबवण्यात आली. ती पण शेतीवरती आधारित होती आणि शेतीचा विकास करणं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं दिसून येतं. ह्या तिन्ही उद्दिष्टांचं मूल्यमापन गाडगीळ यांनी केलेलं दिसून येतं. या मूल्यमापनाचं कार्य हे फार मोठं कार्य गाडगीळ यांनी केलं. या तिन्ही योजनांमध्ये फक्त पहिली योजना आपली सक्सेस झाली, बाकीच्या 2 योजना हे अपयशी ठरलेले दिसून येतात. म्हणजेच विमल दांडेकर यांनी हे फार मोठं महत्त्वाचं काम योजनेच्या मूल्यमापनाचं केलं दिसून येतं. कारण मूल्यमापन केल्याशिवाय पुढची योजना कशावरती राबवायला हवी किंवा पुढचे उद्दिष्ट कोणतं ठेवावं हे कळत नाही. मग चौथी योजना हे करण्याचं ठरवलं, त्यामुळं उद्दिष्ट ठेवलं ते गाडगीळ यांनीच. त्यांच्या मते आर्थिक विकास आणि स्वावलंबन हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उचलला आणि चौथ्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट त्यांनी ठरवलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी चौथी योजना आखली किंवा त्याचं प्रतिमान मांडलं आणि आर्थिक विकासास भारत कशा पद्धतीने सुरू करेल आणि स्वावलंबी कसा होईल. कारण का भारत आयात मोठ्या प्रमाणात करतो आणि निर्यात कमी करतो. त्यामुळे आपले सगळे पैसे आयातीला जातात आणि निर्यातातून कमी पैसे मिळतात. मग निर्यात आपली जास्त होईल आणि आयात कमी होईल या उद्देशाने त्यांनी स्वावलंबनाचं उद्दिष्ट ठेवलेलं दिसून येतं. आणि हेच प्रामुख्याने नियोजनाचे उपाध्यक्ष असल्यामुळे यांनी मोठ्या प्रमाणात पंचवार्षिक योजनांच्यावरती लिखाण व त्यांचे विचार हे मांडलेले दिसून येतात. त्यानंतर आपण पाहतोय तर म्हणजे विकेंद्रीकरणाचा मुद्दा. विकेंद्रीकरण म्हणजे काय, तर भारत हा संसदीय पद्धतीचा किंवा संघराज्य पद्धतीचा देश आहे. तर संघराज्य पद्धतीमध्ये 2 अवस्था असतात. एक म्हणजे राज्य सरकार असतं आणि दुसरं म्हणजे केंद्र सरकार असतं. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संबंधित एक विषय सूची असते. एक केंद्रीय सूची असते, दुसरी मध्यवर्ती सूची असते आणि तिसरी राज्य सूची असते. केंद्राने फक्त केंद्र सूचीवरती कामं करायची असतात, त्यात जे मुद्दे आहेत त्यांच्यावरती काम करायचं असतं. तर राज्य सूचीमध्ये राज्याने जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्यावरती काम करायचं असतं आणि मध्यवर्ती सूचीमध्येच दोघांनीही मध्यवर्ती सूचीत जे काम आहेत त्या कामांचं नियोजन आणि त्याचं कार्यक्रम आणि त्यासंबंधीचे उद्दिष्टे ही निश्चित करायची असतात आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करायची असते. मग संघराज्य पद्धतीमध्ये हे 2 महत्त्वाचे घटक असतात. एक राज्य सरकार आणि दुसरं केंद्र सरकार. यांनी आपापल्या विषयावरती व्यवस्थितरित्या नियंत्रण ठेवून कामकाज करणे महत्त्वाचं आहे असं मत हे गाडगिळांनी मांडलेले दिसून. त्याचबरोबर त्याने 3फोल्डचंही समर्थन केलेलं दिसून. 3फोल्ड म्हणजे जिल्हा पातळी जिल्हा परिषद असतो. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याची सगळं नियंत्रण ठेवलं जातं. तर तालुका पातळीवरती तालुका परिषद असतं. ते तालुक्या म्हणजे तहसीलदारांच्या मार्फत नियोजन केलं जातं. म्हणजे पंचायत समितींच्या मार्फत नियोजन केलं जातं. तर त्यानंतर गाव पातळीवरती सरपंच किंवा सचिव असतो त्याच्यामार्फत नियोजन केलं जातं. ही भारताची संघराज्य पद्धती ही विकेंद्रित आहे आणि विकेंद्रिततेच्या माध्यमातूनच त्या प्रदेशातील आर्थिक गरजा आणि त्या प्रदेशातील पर्यावरण याचा संतुलन साधून तेवढाच उपभोग करता येईल आणि देशाचा आर्थिक विकास घडवून आणता येईल असं मत
या गाडगिळांनी मांडलेलं दिसून येतं. आता इथे मी एवढंच बोलतो आणि थांबतो.